काय झालं आणखी नाही भेटलं का लेकिन ये तुम्हाला साला कसं कर क्या बनवायचं? रहा है यहाँ पे? अरे हे बोलतोय विदाउट बॉलचं डायरेक्ट त्या प्लेटात दूध टाकून खायचं. तर मित्रांनो मला सांगा कुठल्या अँगलनी फ्राईड राईस वाटतो हा? पण आम्ही उद्या बाहेर नक्की जाणार आहेत. असं मी न्यूज बघितली आहे आपल्या शिडको एक्झिबिशन्स मध्ये सेल लागलाय उद्या सॅटर्डे डे आफ्टर. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो, मोसम आजचा एवढा सुंदर म्हणजे असं समजा की सुहाना झालेला आहे. आणि मॅडम मी आमच्या आल्यात, त्यांना आजकाल डेली रुटीन जायचं आणि घेऊन यायचं घरी. तर ती माझी जबाबदारी झालेली आहे. आता कसं तिकडे जाम लागतं, तिला उशीर होतो म्हणून माझं आता कसं झालं आहे, डेली तिला घ्यायला जातो आणि घेऊन येतो. आणि तुम्हाला त्या अगोदर मी मोसम दाखवतो कसा झालेला आहे आजचा. पाऊस काय पडायचं नाव घेत नाही आहे मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, पण माहोल एकदम बघा ना, असा एकदम भारी माहोल झालेला आहे. तुम्हाला दाखवतो. आणि इकडे आमची तुळस पण आहे, तुळस आज ओली आहे. मला माहोल दाखवतो बघा, बघू शकता काय झालंय. संध्याकाळचा सनसेट आहे. काय झालं आणखी नाही भेटलं का तुम्हाला कसं बनवायचं? अरे हे बोलतोय विदाउट बॉलचं डायरेक्ट त्या प्लेटात दूध टाकून खायचं. अरे पप्पा तेच तर रेसिपी अजून ना 3 मिनिटं ठेवायचं आणि तसंच खायचं चोकूजाने. अरे कधी खाल्लं का? अरे हा तू कसंही खा, पण ते परत नाही करायचं. चांगलं नाही झालं हे शब्द नाही वापरायचे. इतकं होते ते म्हणून नाही खाल्ले. तुला जसं पाहिजे तू बनव, त्याला जसं पाहिजे त्याला तसं बनव. हा, पण नंतर नाही बोलायचं की हे बरोबर बनले नाही आणि हे जरा कमी बनव. हे कसे माहिती आहे का, नंतर उरवतात मी पुरं खाल्लं होतं आणि नंतर फेकून द्यावं लागते सर्व. कालपासून मित्रांनो आमचं ओट्सचा प्रॉब्लेम काही सॉल्व्ह झाला नाही. तुम्ही कालच्या पूर्ण ब्लॉगमध्ये बघितलं असेल. नक्की ते बनवायचे कसे. कच्चे ओट्स कधी खायचे नसतात गाईस, तेच हाल होते. अच्छा, आणि कच्चे ओट्स खाल्ले का? अच्छा, याला याच्या मम्मीने बॉईल करून ओट्स दिले हे बरोबर आहे. आणि आमच्या या साहेबांनी गरम दुधामध्ये टाकून खाल्ले. आता बघा साहेब असं पहिले एक वाटी त्याने ओट्स खाल्ल्यात, आता ऑमलेट खातोय. एवढं खाणार तर पोट दुखणार ना बाळा. खाल्लं का मी पहिली गोष्ट? एक डब्बा ओट्स आता कोणी खाल्ले? एक डब्बा खाल्ले. अरे अर्धा डब्बा. तर इकडे मॅडमने चहा बनवलाय मित्रांनो. आज काय माहिती जास्त हे यायला लागल्यात. छानपैकी चहा बनवलाय. मी नाही खात, हे तू खा ऑमलेट चपाती. आणि इकडे आपल्याला टोस्ट आहेत, ऑमलेट बनवलंय. भेंडी आहे तिकडे सकाळची भेंडी ते खात आहेत. आणि इकडे एक्स्ट्रा ऑमलेट बनवून घेतलंय. आणि जय तर मस्त आत्ताच उकळून दिलेला आहे. साखर टाकल्यामुळे जास्त गोड झालं असेल आहे ना. हां, आणि आरव पण चहा टोस्ट सोबत काम सुरू केलं आहे आरवने. काल आपण कट केलेली भेंडी कशा ड्राय झाली, तुम्ही ती दाखवले नसलं मला. हा, ही काल भेंडी साफ केलेली मित्रांनो, बघू शकता. ड्राय नाही मस्त भेंडी बनते आमच्या घरामध्ये. ड्रायच आहे ना, चिकट नाही ना. चिकट नाही आहे, ड्राय आहे. dry हा, एकदम. नाही तर भेंडी चिकट होते. बघू शकता मित्रांनो, एवढी साजवान बायको आहे. सुग्रण सॉरी. तर चला मित्रांनो, चहा पिऊन घेऊया, टोस्ट खाऊया आणि मज्जा करूया. आय टेक इट. एकदम बिर्याणीची वाइब्स येते माझ्या मनात, अशी एकदम अशी. तो अंडे खायला लागला गच्चूपी. हट बे. उचला ना, मी तुमच्यासाठी बनवलंय. हा नाही, तुम्ही ना मग पप्पासाठी ऑमलेट चपाती बनवली. ठीक आहे, चला. थोडीशी भेंडी दे मग. ऑमलेट चपाती माझी फेवरेट आहे मित्रांनो. छान वाटतं ऑमलेट चपाती. बुर्जी ऑमलेट चपाती. हा 2 बनवू सगळ्याला चपाती करून. हा भुजून असं आम्ही म्हणून मला कबाब पाव आवडतं. कबाब पाव, सब्जी, अंडा चपाती, भेंडी चपाती, बिर्याणी, कबाब पाव सगळं यायला लागलं. जाईल ना मी. नाही, जे दही अगोदर होतं ना डब्यामध्ये ते तू घेऊन गेली आणि 2 पॅकेट आणले होते. माहितीये.
काय दही चांगलंच आहे 28 तारखेपर्यंत. हेच कोण खायला श्रीखंड आणलं होतं दही तिने खाल्लं. तू खा, फ्रूट आहेत ना, प्लेट मध्ये काढून खा. काय फ्रूट चांगले नसतील ते, चांगले आहेत त्या. गितगित झाले. बघा तर केळी कशी आहे, पुरी काळी काळी आहे. तर उघडी असणार तर केळी काळीच होणार ना. अरे ते बिया बिया काळे काळे बीच मध्ये असतं ना. तर असं समजा मित्रांनो, संध्याकाळचं हे आमचं जेवण आहे. जेवण नाही, नाश्ता आहे, पण तुम्ही जेवणाच्या किमतीमध्ये घेऊ शकता याला. कारण की नंतर खाल्लं तर झालं नाही. कारण की संध्याकाळचं ना एवढं हेवी होतं ना. मग आता मी ऑमलेट चपाती खातोय, याने पण ओट्स खाल्ले, त्याच्यानंतर कुठं चहा खाल्लं बिस्किट मी? खाल्ले, एक घास त्यांनी एक प्लेट ओट्स खाल्ले, मॅडम आमच्या भेंडी खाल्ल्यानंतर दही चपाती खातात परत. आता चहा तर आणखी वेटिंग वरती आहे. मग तुम्ही समजू शकता हे जेवण आहे की नाश्ता आहे. तर मित्रांनो, आपले बघू शकता कपड्याला मशीन लावली होती, छानपैकी असे कपडे धुतलेले आहेत. आता तर हे धुवून झालेत. आणखी हे झाल्यानंतर आणखी बघा इकडे पण आहेत हा, एवढे कपडे बाकी आहेत आणखी. आता फक्त हे एवढे धुवून झालेत हा. आणि ज्यांचे कपडे आहेत ना, तुम्हाला दाखवतो मित्रांनो. बघा हे बघा, हा एक, हे दोन, आणि हे तीन. तिघांचे कपडे आहेत हा. आणि तिघाला काहीच पडलेलं नाही, मस्त आरामशीर बसलेत. मशीन बंद झाली, टू टू वाजते. हा आवाज येतो का बघा, किती आनंद येतो बघा. असं आहे मित्रांनो, कामावर आल्यानंतर थोडा आराम पाहिजे बॉडीला. तर चला एवढे कपडे सुकून घेऊया. त्याच्यानंतर हे जे कपडे ठेवलेले आहेत हे पण लावून घेऊया. हे वाईट आहेत तर यांना व्हाईट मोडच लावा लागेल. आणि काय निघत नाहीत बरोबर, जरा घासले की जरा बरोबर निघतात. तिला बोललो जरा घासून घे जरा. मॅडम बोलतात व्हाईट मोडवरतीच टाका, वाईट कपडे आहेत तर. कंटाळा आलाय तर काही हरकत नाही मित्रांनो, हे पहिले सुकून घेऊया, नंतर ते टाकूया. तर मित्रांनो, आज परत अंडे घेऊन आलो आहे. 1 डझन अंडे आणलेत आणि हे आपल्याला मिळालेत. एक अंडा आहे 8 रुपये. म्हणजे बघू शकता महागाई कशी वाढत चाललेली आहे. 8 रुपयाचं एक अंडं. अंड्याचा भाव कसा असतो मित्रांनो, कधी कमी कधी जास्त हे होत राहतो, म्हणून काय प्रॉब्लेम नाही. कधी 7 रुपये, 7.5 रुपये, 8 रुपये हे होत राहतं. आणि मॅडम इकडे बसल्यात. पण आपण जे व्हाईट कपडे जे मशीनमध्ये लावले होते त्याचा काहीच फरक जाणवला नाही. कारण की व्हाईट कपडे हे त्याचे डाग जे घासून निघतील ते मशीनमध्ये निघणार नाहीत. पहिल्यांदा लावले होते व्हाईट कपडे, पण मशीनमध्ये व्हाईट कपडे निघत नाहीत हे आज कळालं. त्यासाठी हाताची मेहनत लागणारच आहे. मानते मेहनत करणार आहेत आमच्या इकडे बसलेल्या आहेत बघा, मेहनत बाज आदमी. निघले नाहीत ना कपडे. तर मित्रांनो बघूया. आता मॅडम तर मोबाईल बघण्यात बिझी आहेत. तुम्हाला खरंच भूक आहे का? का काय खाणार आहे? यार तुला काय खायचं आहे? एक फ्राय राईस. फ्राय राईस. तुमचं नाश्त्याने पोट भरलंय ना? कोण बोललो तुला नाश्त्याने पोट भरलं? तुम्ही मगाशीच तर बोलले खूप हेवी झाले आता. अरे ते असंच बोलावं लागते, काय ना काहीतरी लागा, बसली आहे ना. काय ना काहीतरी खावं लागेल ना. एक काम करूया, तुम्हाला भूक नसेल तर ह्या दोघांना मॅगी बनवून देणार मी. अरे पण त्यांना मॅगी नाही खायची ना. खायची फ्राय खायची. राईस खायचं आहे मला. अरे रोज रोज मॅगी. त्याच्याने पोट नाही भरत. एक मध्ये पोट नाही भरत. तर मित्रांनो आमच्या घरात काय डिस्कशन म्हणजे काही त्याचा हे नाही लागला की नक्की काय करायचं, काय बनवायचं जेवणासाठी. एक काम कर, मस्तपैकी त्यांना अंड्याचा फ्राईड राईस बनवून दे, जाऊ दे तर काय. हां त्यांचं पोट भरून नवीन भात टाकावं लागेल का. मग एक रेसिपी बघ यूट्यूबले,
आणि त्या तशी बन. रेसिपी नाही बघणार, मी माझी रेसिपी वापरणार. अरे तुझी रेसिपी बरोबर होत नाही. तुमच्या त्या रेसिपी प्रमाणे मी काय आज काय अवेलेबल मार्केटमधून नाही आणलंय. त्याला कांद्याची पात असते, अच्छा कढीपत्ता अच्छा असतो, अच्छा अच्छा हा बऱ्याचशा veggies गोष्टी असतो, बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे झटपटवाला. काळी मिरी असते, अच्छा म्हणजे चोचलेवाला राईस. असं काही नसते, चांगलं बनते ते सोया सॉसही वगैरे टाकून. चोचले. तर ठीक आहे मित्रांनो, बघूया. नक्की सामान तर नाही आहे घरामध्ये, कारण की आज आम्ही मार्केटला पण गेलो नव्हतो. जी काल भाजी आणली होती ती आज संपली, तर आता उद्याच जाऊया आम्ही मार्केटला, आहे का नाही. तर आता बघूया नक्की काय शॉर्टकटमध्ये करता येईल ते करूया आणि खाऊया. हे पाणी आहे ना, हे पाणी या काचावरती पडलं ना, हे काच फुटते. गरम पाणी हां, त्याच्यावरती पडू द्यायचं नाही. तर मित्रांनो, इकडे आपला राईस बनतोय. आज राईसच काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन करणार आहेत मॅडम आपल्या. आणि इकडे अंडी आणि इकडे त्यांचा कांदा कापायचा कार्यक्रम. अरे हे पेपर असे आतमध्ये ठेव, हे बरोबर ठेव. एक 2 मिनिटं. भाताचा थोडस बाकी आहे, आता झाकण ठेवू, ते शिजतील. आणि जे ॲरोला खायचं आहे अंडा फ्राईड राईस. तर बघूया मित्रांनो. तर थोडं साहित्य उपलब्ध आहे, त्याच्यामध्ये ते चांगल्यापैकी बनवण्याचा प्रयत्न करू, बघू कसा बनतोय. माझ्याकडे सोया सॉस वगैरे अवेलेबल आहे आणि लाल चटणी, मोस्टली लाल चटणीच थोडी जास्त असते. बघू कसा बनवता येईल तसं मी बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करते आणि तुम्हाला दाखवते. हां, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत राहा, तुम्हाला कळेल कशा पद्धतीने घरगुती आणि शॉर्टकट स्त्रिया कशा बनवतात. प्रत्येक घरामधल्या जे स्त्रिया असतात काय ना काय. मग अशी कसं तुम्ही 2 चपाती खाल्ली, मी हां पण 1.5 चपाती खाल्ली, पोरांनी हेवी वाले ओट्स खाल्ले आणि त्याच्यामुळे काय आपल्याला जास्त हेवीची गरज नाहीये. बात तो सही आहे दोस्तो. दिवसभर पण चांगल्यापैकी जेवण बनवलं होतं. भेंडीची भाजी, हां, भेंडीची पालकची भाजी, डाळ भात. चपाती, असं व्यवस्थितच जेवण बनतं आपल्याला. हां, तेवढं तर आहे. आपल्याच घरी काय, कुणाच्याही घरी व्यवस्थितच जेवण बनतं. हा, आणि तुम्हाला पण माहिती आहे की असं एनर्जेटिकच वाटतंय ना. कशाबद्दल? अच्छा, खाऊन. हां, खाऊन एनर्जेटिकच वाटतंय. संध्याकाळचा नाश्ता तुम्ही बघितला असेल मित्रांनो, आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आमचा हा नाश्ता हा हेवी असतो आणि करावंच लागतं. ते हेवी केल्यामुळं आम्हाला लवकर भूक नाही लागत. आणि खरं म्हटलं तर, आणि ज्या दिवशी आपल्याकडे नॉनव्हेज असतं त्यावेळेस आपला नाश्ता हा शॉर्टकट असतो. हा, नॉनव्हेज कसं आज आम्ही प्लॅन केला की नॉनव्हेज हेवी असतं ना भरपूर सारं. हां, येताना कसं नॉनव्हेज प्लॅन होता घ्यायचा, पण विचार केला की थोडं आज हे करूया. बाहेर जायचं होतं. हां, बाहेर जायचा प्लॅन होता, पण त्यात काय झालं, मिस्टेक झाली मित्रांनो. मी मशीन लावली, एक टममध्ये 1 कपडे झाले, दुसऱ्या टममध्ये त्याला 2 तास लागले. मला हे बोलले एका टर्म मध्ये कंप्लीट झाल्यावर आपण जाऊ. हां, मग आता हिला बोललो मी हाताने कपडे धुवून टाकतो बाकी उरलेले. तर ही बोलली नको तुम्ही मशीन लावा. आणि सेकंड टाइम वाटलं की 3-4 टी शर्ट व्हाईटचा टर्म लावला तर असं वाटलं की लवकरात लवकर फिनिश होईल. हां, पण गोष्ट अशी झाली की त्या व्हाईट मोडने लिटरली 2 आवर्स घेतले ना. हां, 2 तास घेतले. मग त्याने उशीर झाला. मग आमचा प्लॅन ऑब्विसली कसं मशीन चालू ठेवून मी जाऊ नाही शकत ना. भले ती ऑटोमॅटिक आहे, मुलं आहेत घरी, बट मग त्याच्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. पण आम्ही उद्या बाहेर नक्की जाणार आहेत. असं मी न्यूज बघितली आहे, आपल्या शिडको एक्झिबिशन्स मध्ये सेल लागलाय उद्या सॅटरडे डे आफ्टर. तर इकडे मी 4 अंडे असे बाउलमध्ये फोडून घेतलेले आहेत आणि भात माझा बऱ्यापैकी शिजून झालेला आहे आणि मी पॅन गरम करायला ठेवलंय. आणि ते बघू शकता, एक कांदा चॉप करून ठेवलाय, थोडंसं लसण आणि थोडासा कोथिंबीर आणि सोया सॉस आणि विनेगर. तर आपण ह्यामध्ये हलकीशी चटणी टाकून पहिल्याला मिक्सअप करून घेऊ, कारण आपल्याला असं छानपैकी डायरेक्टली टाकू आणि नंतर बाहेर या लागलं ते नाही झालंय चांगलं मिक्सअप. याला आपण भुर्जी बनवू, कारण हा पॅन जास्त तापल्यामुळे मी गॅस बंद केला होता.
ह्याला छानपैकी असं. कसं भातातच फोडून टाकायचं ना. नाही नाही, ते मग ते एकदम बारीक बुर्जी सारखं मिक्स अरे होऊन मग जातं ते. तसंच असते ते, नको ते फोडूनच टाकतात. असं वेगळं बुर्जी बनवत नाही. म्हणून बोललो तर एक रेसिपी बघ, एक रेसिपी पाहिली बघितली ना मग माहित पडते. बघितलं मी म्हणूनच बनवते असं. अरे, तसं त्या नसते. दिवशी तसं बनवलं होतं तसं बनव. हे कसं डबल काम झालं ना हे, म्हणून म्हणतो. नाही त्याच्यात ते तुम्ही ऐका, मी बनवते व्यवस्थित, आपण बनवू हा, तसंच मग मी बनवू. असं आलं भारी बनवते. त्यांच्या मनाने बनवू देऊया. त्यांचं काम झालं सुरू. आणि आरव वाट बघतो आरवला, कारण की लागलेली आहे भूक. तर मॅडमला त्यांच्या कामामध्ये डिस्टर्ब न करता हम्म. त्यांना त्यांचं काम करू देऊया. हा हा, बघा खुश झाला तो आज. राईस नाही भेटला, अंडा राईस नाही आवडला. राईस पण चांगला तर, पण ट्रिपल राईस चिकन पण भारी ठीक आहे, कल 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 पक्का ट्रिपल राईस. हे ऐसे बोलते गाइस, बात पलट भी सकते. नाही नाही, उद्या करूया आपण. कल दाल खिचड़ी. सॅटरडे. नो नॉनव्हेज अलाव. नाही नाही, बघूया उद्या काहीतरी आपण. अंडा त्याच्यात असतो मसाला. हा, ठीक आहे, उद्या बघू. तर मित्रांनो, मला सांगा कुठल्या अँगलने फ्राईड राईस वाटतो हा? खाऊ नका तुम्ही, तुमचं पोट भरलंय. ऑमलेट चपाती ना. अरे पण मला मला कन्फ्युजन झालंय मित्रांनो. अंडा भात येतो. अरे कुठल्या अँगल, Don't take my rice. अरे पण कुठल्या अँगलने फ्राईड राईस आहे मी विचारतोय. अच्छा, असं असतं का फ्राईड राईस? अरे बापरे, बरं झालं मी बघितलं नाही. आणि आमची मित्रमंडळी इकडे बसलेली आहेत बघा. काय चांगला ऑमलेट चपाती तरी चांगली लागते. दे वापस दे. एक ऑमलेट द्या मग चांगला. ऑमलेट चपाती तरी बनवायची होती, त्याचं असं म्हणणं आहे. पण तूच तर बोला फ्राईड राईस छान असते म्हणून. ट्रिपल फ्राईड राईस तो बाहेरचा. अच्छा, हा घरचा नाही बरोबर असते का? तर इकडे सर्व बसलेले आहेत बघा. बोलला मी नाही. मॅडमने पण वाढून घेतले, आम्हालाही दिले एक प्लेट अंडा राईस. आणि हा अंडा राईस कसा आहे मित्रांनो, तुम्हाला टेस्ट केल्यानंतर मी सांगू शकतो, त्याच्या अगोदर नाही. असं करा म्हणते बघा, म्हणजे आहे म्हणजे चांगला बनला नाही तरी असं करा. दिस इज हां, ठीक आहे. मग असं करा. असं कसं करा? अरे कसा झाला? तुला डिसलाईक देणार मी. कसा झाला जय? ब्राझिलेट्स. जय कसा झाला? ॲव्हरेज. ॲव्हरेज. हा, जयचा फीडबॅक बरोबर येतो. दिस इज कॉल्ड ॲव्हरेज. फक्त फीडबॅक याचाच बेकार येतो, लवकर नाही. दिस इज गुड. तर ठीक आहे मित्रांनो, जेवण करूया. तुम्ही या जेवायला. उद्याचं बर्गर तुझं कॅन्सल. आणि आय होप या टायमाला तुम्ही जेवत असणार घरामध्ये. बरोबर मला आहे. तर छानपैकी जेवण घेऊया. तू ॲव्हरेज बोलला ना. काय एक बर्गर कॅन्सल याचं उद्याचं. उद्या बर्गर बर्गर पार्टी उद्या? ट्रिपल फ्राईड. अच्छा बेटा, ट्रिपल फ्राइड राइस चाहिए है ना तुमको? सुबह हुई न्यू प्लॅन. हाँ मोटू राम. अंडा अंडा खाऊ राहिले ना. अरे मग काय करू ह्याच्यामध्ये, काय दुसरं? चुन चुन के अंडा अंडा खा रहा हूं मैं. म्हणून म्हणलं एक रेसिपी बघ, रेसिपी बघितली असती तुला बरोबर आलं असतं. ट्रिपल फ्राईड राईस झाला असतं. ना ऐकत नाही कधी. मी किसी का फॉलो, मला नाही तसं काय नाही, बघितलीच होती पण होतं. डायरेक्ट अंडे फोडून टाकायचे असतात. दनादन. चायनीज मध्ये तरीच बनवतात. काढ 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 ते काढ आणि चादर. ए हळू, कचरा उडते. हा ते काढ याच्यामधलं सगळं. आणि हे उद्या लावतो धुण्यासाठी. आणि हे टाकून घ्या दोघा जण, ठीक आहे? तर मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे छान. आणि इकडे आपला सगळा बिस्तरा लागलेला आहे. आणि मॅडम इकडे आपल्या बघू शकता भांडी वगैरे धुण्याचा कार्यक्रम सुरू आहे. आणि एकदम
जोरों से काम चालू है हमारा किचन में भी. पापा बघा हा. काय अरे छोटे बच्चे को समजा के रखो. मस्ती नाही करायची, चल पकाड. मोठ्या तीन थाव पकडीन ना. कुदे. हा बस बस बस, उद्या धुवून टाकील ते. जरा घाण झाली आपली बेडशीट. उसका कल कल उसका मुहूर्त लगाएंगे. इकडं 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 कमी आलं पाहिजे या बाजूला. इकडं अरे काय पप्पा तर त्याच्यावर लावलं. तर सर्व आतरून झालेलं आहे मित्रांनो. आणि आता झोपण्याची तयारी पूर्णपणे झालेली आहे. फक्त थोडंसं मॅडमचं काम आहे ते किचनमध्ये, ते झालं की सर्व लाईट बंद करूया. आणि मॅडम तिकडे नाही, थोडंसं बसतील, अभ्यास करतील. त्यांना त्यांचं काम करू देऊया. आणि या ब्लॉगला इथेच संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.